Hello everyone, this is the lecture number 3 of current electricity and today we will discuss about Wheatstone bridge. Basically, this device is mainly used for finding the unknown resistance or for the calibration of ammeter and voltmeter. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ब्रिज एक टाईपचा ब्रिज आहे, त्याच्यामध्ये 4 रजिस्टर्स असणार आहे. त्यामध्ये 4 पैकी 3 माहीत असेल तर आपल्याला चौथा त्याच्यामध्ये फाइंड आउट करता येतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक रजिस्टर आहे का ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, म्हणून काय करायचं त्या ब्रिजमध्ये लावायचं आणि ते लावल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून त्याची अननोन रेजिस्टन्स जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करता येतो. ठीक आहे, तर त्याआधी आपण रेजिस्टन्स काय असतो किंवा रजिस्टर काय असतो ते बघूया. ठीक आहे, रेजिस्टन्स आणि रजिस्टर हे दोन शब्द आहे बरं का. रेजिस्टन्स काय करतो, रजिस्टर म्हणजे काय, एक डिवाइस आहे. रजिस्टर इज अ डिवाइस विच इज यूज टू लिमिट द करंट ऑफ अ पर्टिक्युलर ब्रँच. म्हणजे एक इलेक्ट्रिकल नेटवर्क असेल, इलेक्ट्रिकल सर्किट असेल, त्यामध्ये जर आपल्याला एक ब्रँचला करंट कमी किंवा जास्त करायचं असेल तर तिथे आपण रजिस्टर यूज करतो. इट लिमिट्स द करंट. आणि ती जी प्रॉपर्टी असते त्याला म्हणतात रेजिस्टन्स. म्हणजे करंटला अपोज करण्याची जी प्रॉपर्टी असते ती असते रेजिस्टन्स. ठीक आहे, तर व्हीटस्टोन ब्रिजचा यूज करून आपण अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. आता जर आपण बघितलं डिफरंट डिव्हाइसेस, म्हणजे रजिस्टर जर बघितलं तर ते टेम्परेचरवर डिपेंड असतो. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं तर रेजिस्टन्स इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकतो, किंवा वाईस वर्सा केस असणार आहे या केसमध्ये. किंवा आपण जे रजिस्टर आहे त्याचा यूज डिफरंट इन्स्ट्रुमेंट्समध्ये करू शकतो. फॉर एक्झाम्पल वॉटर लेवल जे असते ना, वॉटर लेवल किती आहे हे चेक करण्यासाठी सुद्धा आपण याचा रजिस्टरचा यूज करू शकतो. ठीक आहे, तर त्यासाठी जे रजिस्टरची व्हॅल्यू असते ते मिली ओहमपासून स्टार्ट होते आणि मेगा ओहमपर्यंत असते. कुठून स्टार्ट होत असते ते मिली ओहम. ओहम काय असतो, त्याचा युनिट असतो. रेजिस्टन्सचा युनिट काय आहे, ओहम. ठीक आहे, मिली ओहम म्हणजे काय आहे, 10⁻³ ओहमपासून स्टार्ट होत असते तर ते कुठपर्यंत असते, 10⁻⁶ दॅट इज मेगा ओहमपर्यंत असते. ठीक आहे, तर याचे काय करतो आपण, टप्पे करतो असे. म्हणजे मिली ओहम म्हणजे मिली ओहम 10⁻³ पासून तर 1 पर्यंत, त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत, 100 ते 1000 पर्यंत आणि 1000 पासून मेगा ओहम पर्यंत. म्हणजे काय करतो आपण त्याचे डिफरंट स्टेजमध्ये त्याचा काय करू शकतो आपण, रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी डिफरंट इथे इन्स्ट्रुमेंट्स यूज करावं लागणार. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला आता एक डिव्हाइस घेऊ आपण 0.01 to 10 ओहम ही रेंज असेल, म्हणजे या रेंजमध्ये आपल्याला एखादा रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी एक डिव्हाइस असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं आपण 10 to फॉर एक्झाम्पल 800 ओहम या रेंजमध्ये जर आपल्याला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर यासाठी पण काय असणार आहे, एक डिफरंट डिव्हाइस असणार आहे. आणि 800च्या पुढं हजारांमध्ये जे ओहमचे व्हॅल्यू असणार आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू असणार आहे, ते फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा एक डिफरंट डिव्हाइस असेल. तर हे जे व्हीटस्टोन ब्रिज आहे त्याची रेंज किती असते, फ्रॉम 10 to few hundred, म्हणजे 100 पर्यंत त्याची काय असते, रेंज असते. म्हणजे एखादा रेजिस्टर आहे का ज्याची व्हॅल्यू म्हणजे 10 to 100 या रेंजमध्ये आहे तर त्यावेळेस आपण व्हीटस्टोन ब्रिजचा यूज करत असतो. तर त्यामध्ये याचा बेसिक प्रिन्सिपल समजण्यासाठी आपण काय करू, इथे त्याचा डायरेक्टली जे बॅलन्स पॉईंट आहे त्याची कंडिशन इथे डिराईव्ह करू. ठीक आहे, डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला एक डायग्राम ड्रॉ करायची आहे. कन्सिडर 4 रजिस्टर्स कनेक्टेड इन क्वाड्रिलॅटरिक फॉर्म. म्हणजे इथे काय केलं मी, एक क्वाड्रिलॅटरल सारखं काय केलं, एक 4 रजिस्टर जोडून घेतले. फॉर एक्झाम्पल इथे एक क्वाड्रिलॅटरल असणार आहे असं. ठीक आहे, आता इथे काय केलं मी, 4 रजिस्टर्स यूज केले. इथे एक रजिस्टर घेतलं, त्याच्यानंतर इथे एक रजिस्टर कनेक्ट केलं. चांगलं दाखवते ते परत. ठीक आहे, इथे एक रजिस्टर कनेक्ट केलं, त्याच्यानंतर इथे पण एक कनेक्ट केलं. ठीक आहे, आता याला नाव दिले मी. हा असणार आहे P, हा Q, हा R,
हा S, असे 4 रेजिस्टर्स घेतले इन द फॉर्म ऑफ क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करतो, याला एक्सटर्नल सोर्स ऑफ EMF म्हणजे एक बॅटरी असणार आहे एक्सटर्नल, त्याला मी कनेक्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल मी असं एक बॅटरी घेतली, इथे त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल, इथे हा निगेटिव्ह टर्मिनल, त्याचा EMF किती आहे, E एवढा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं मी, याला एक की दिली. की म्हणजे काय आहे, याचं बटन, हा ऑन किंवा ऑफ करण्यासाठी, बॅटरी ऑन किंवा ऑफ करण्यासाठी हे कीचा यूज करणार आहे आपण. ठीक आहे. आणि इथे परत मी काय केले, कनेक्शन दिले. म्हणजे ज्यावेळेस ही की ज्यावेळेस क्लोज असेल तर त्यावेळेस सर्किट चालू असेल, करंट फ्लो होणार आहे. जर की ओपन असेल म्हणजे काढून घेतलेलं असेल तर ते काय असणार आहे, सर्किटमधून करंट फ्लो नाही होणार. ठीक आहे. आता मी याला नाव देतो परत. इथे हा असणार आहे A पॉईंट, हा B पॉईंट, हा C पॉईंट आणि हा D पॉईंट. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे A आणि C हे काय केले आपण एक्सटर्नल बॅटरीला कनेक्ट केले. म्हणजे कसं, A पॉईंट कसं आहे, हायर पोटेन्शियलला पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कसं हायर पोटेन्शियलला, आणि C काय आहे, लोअर पोटेन्शियलला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, B आणि D मध्ये एक गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करणार. B आणि D हे जे कनेक्शन आहे B आणि Dचं, थोडं डायग्राममध्ये एवढी काही जमत नाही मला, इथे मी गॅल्व्हनोमीटर दाखवतो. ठीक आहे. आता इथे गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय असतो, इथे मी गॅल्व्हनोमीटर बेसिकली करंट मेजरमेंटसाठी याचा यूज केला जातो. आता तुम्ही म्हणणार का करंट मेजरमेंटसाठी आपण ॲम्मीटर यूज करत असतो, बट इथे हे जे गॅल्व्हनोमीटर असतो हे काय करतो, करंट तर मेजर करतो, पण ते काय आहे, त्याची करंटची डायरेक्शन पण दाखवतो. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल त्याचा जे नल पॉईंट असणार आहे, 0 पोझिशन असणार आहे, ती अशी असणार आहे सेंट्रलला. ज्यावेळेस त्याच्यातून करंट फ्लो होणार आहे ते एकतर या डायरेक्शनमध्ये राईट साईडला जाणार किंवा लेफ्ट साईडला जाणार. म्हणजे करंटची डायरेक्शन कशी आहे हे पण त्या गॅल्व्हनोमीटरमध्ये समजून येत असतो. ठीक आहे. हे झाले त्याचे बेसिक कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला काय करायचं आहे, याची बॅलेन्सिंग कंडिशन म्हणजे काय आहे, ज्यावेळेस याच्यामध्ये याचं जे पॉइंटर आहे ना ते सेंटरला पाहिजे, 0ला पाहिजे, तर ती कंडिशन आपल्याला फाइंड आउट करायची. तर मी काय करणार, इथे जे किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ ते इथे यूज करणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी मी काय करणार आहे, इथून करंट निघणार, हे जे सोर्स ऑफ EMF आहे त्याच्यातून करंट बाहेर येणार. बाहेर आल्यानंतर ते काय होणार आहे, करंटची डायरेक्शन कशी असणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे कुठं जाणार, पॉझिटिव्हपासून स्टार्ट होणार आणि ते कुठं जाणार आहे, निगेटिव्हकडे. ही डायरेक्शनमध्ये करंट आला म्हणजे इथे करंट किती आहे, I. ठीक आहे. त्याच्यानंतर परत इथपर्यंत येणार तो करंट, परत इथे येणार A पॉईंटपर्यंत येणार. आता A पॉईंटपर्यंत आल्यानंतर इथे काय होणार आहे, याला 2 ब्रँचेस आहे. म्हणजे हे करंट 1 ॲम्पियर आलं तर काही करंट इकडे जाणार, काही करंट इकडे जाणार आहे. ठीक आहे. तर 2 पार्ट्समध्ये ते स्प्लिट होऊन जाणार. म्हणजे एक करंट इथे जाणार आहे आणि हा एक करंट या डायरेक्शनला जाणार. इथे असणार आहे I1, इथे असणार आहे I2. समजलं कसं आलं ते, करंटला 2 पार्ट्समध्ये आपण स्प्लिट केलं. इथे I1 गेलं, इथे I2 गेलं. त्याच्यानंतर B पॉईंटवर, या पॉईंटवर आल्यानंतर इथे करंट किती होतं, I1 करंट आल्यानंतर काही पार्ट काय होणार आहे, Q डायरेक्शन C कडे जाणार आणि काही कुठे जाणार आहे, D कडे जाणार. बरोबर ना. काही करंट या डायरेक्शनमध्ये जाणार गॅल्व्हनोमीटरकडे आणि काही करंट काय होणार आहे, या डायरेक्शनमध्ये जाणार. तर गॅल्व्हनोमीटरकडे जे जाणार आहे ते काय असणार आहे, IG म्हणजे काय आहे, करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर. तर इकडे जर IG गेलं तर इथे किती राहणार, मग इथे I1 आहे, इथे IG गेलं तर म्हणजे हा किती राहणार, I1 मायनस IG. समजलं ना कसं, I1 मधून IG करंट गॅल्व्हनोमीटरकडे गेलं तर इथे किती राहणार, I1 मायनस IG. त्याच्यानंतर कुठं जाणार आहे, B पासून C कडे, परत इथे C कडे आल्यानंतर इथे किती करंट आहे, I1 मायनस IG. आता इकडे बघूया आपण सेकंड पार्ट. इथे I2 करंट आहे, इकडे आल्यानंतर काय होतं, हे D पॉईंटपर्यंत आल्यानंतर इथे IG जे करंट आहे, करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर, ते पण आलं. म्हणजे इथे जे टोटल करंट असणार आहे, इथे काय आहे I2, इथे काय आहे IG. तर इथे टोटल करंट किती येणार आहे, D पासून बाहेर किती जाणार, मग इट विल बी I2 प्लस IG. ठीक आहे. काय झालं, I2 प्लस IG. आणि परत
हा करंट इथे येणार, हा करंट परत सी पॉईंटवर येणार. सी पॉईंटवर आल्यानंतर परत ते काय होणार आहे, दोघांची ॲडिशन होऊन जाणार. ॲडिशन झाल्यानंतर इथे काय होणार आहे, मायनस आय जी आणि प्लस आय जी काय होणार आहे, कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे काय येणार आहे, I1 प्लस I2 म्हणजे किती करंट येणार, परत I एवढं करंट येणार. आणि परत जे सोर्स ऑफ EMF आहे त्याच्यातून जेवढं करंट गेलं होतं तेवढंच काय असणार आहे, इथे परत येणार आहे. समजलं कसं होतं याच्यामध्ये? ठीक आहे. आता आपण काय करू, इथे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करू. ठीक आहे. बाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, KVL म्हणायचं बरं का. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ फॉर लूप. आता मी लूप कन्सिडर करणार आहे. लूप कोणती कन्सिडर करायची, आपल्याला 2 लूप्स घ्यायची आहे. ABDA ही लूप घेतली बरं का. ABDA ही जर लूप मी कन्सिडर केली तर यामध्ये किर्चॉफ्स लॉ आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर इथून स्टार्ट करायचं, B कडे जायचं आहे. तर इथे फर्स्ट रेजिस्टर कोणता आहे, P. याच्यामध्ये करंट कोणता आहे, I. ठीक आहे. म्हणजे काय, याचा पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, I1P एवढा असणार आहे. ठीक आहे. हा पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह, ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे म्हणून काय करायचं, ते निगेटिव्ह घ्यायचं. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता एलिमेंट नाही, B पासून डायरेक्ट D कडे यायचं. इथे काय आहे, गॅलोमीटर. रेजिस्टन्स काय याचा, GI एवढा आहे. याच्यातून जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे ते काय असणार आहे, IG इंटू G. किती असणार आहे ते, IG इंटू G. जी काय आहे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स ऑफ गॅलोमीटर. त्याच्यानंतर परत D पर्यंत आलो. आता सॉरी, याचा याची साईन प्लस घ्यायची का मायनस घ्यायची. आता इथे ट्रेसिंगची डायरेक्शन B कडून D कडे जातोय आणि करंटची डायरेक्शन पण सेम आहे म्हणून काय घ्यायचं, इथे निगेटिव्ह घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्पोनंट D पासून A कडे यायचं आहे. कॉम्पोनंट कोणता आहे, S. इथे काय असणार आहे, इथे पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, S इंटू I2, दॅट इज I2S. करंट आहे I2, रेजिस्टन्स आहे S. आता हा पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह, ट्रेसिंगची डायरेक्शन D टू A. इथे याच्यामध्ये करंटची डायरेक्शन A टू D, म्हणजे दोन्ही पण काय आहे इथे अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणून काय घ्यायचा, हा पॉझिटिव्ह घ्यायचा. प्लस त्याच्यानंतर इथे काय आहे, परत A कडे आलो आपण म्हणून काय करायचं, इक्वल्स टू 0. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. किती द्यायची याला, इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर नेक्स्ट लूप कन्सिडर करायची. नेक्स्ट कोणती, बाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ फॉर लूप कोणती घ्यायची. आता लूपसाठी BCDB हे सेकंड लूप घ्यायची. कोणती, BCDB. ठीक आहे. या लूपसाठी जर आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज केलं तर याच्यावरून काय मिळणार आपल्याला, इथे B पासून C कडे जायचं. C पर्यंत जात असताना कॉम्पोनंट कोणता आहे, Q. करंट किती आहे, I1 मायनस IG. करंट आहे I1 मायनस IG इंटू रेजिस्टन्स किती आहे, Q. ठीक आहे. हा पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह, डायरेक्शन करंटची डायरेक्शन ट्रेसिंगची डायरेक्शन सेम आहे म्हणून काय करायचं, निगेटिव्ह घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणता आहे, C पासून कुठे जायचं आपल्याला D कडे. इथे कॉम्पोनंट कोणता आहे, R. करंट काय आहे त्याच्यामध्ये, I2 प्लस IG. म्हणजे इथे I2 प्लस IG इंटू रजिस्टर किती आहे याच्यामध्ये, R. ठीक आहे. आता इथे ट्रेसिंगची डायरेक्शन C पासून D कडे, करंटची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून काय घ्यायचा, हा पॉझिटिव्ह घ्यायचा. प्लस त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्पोनंट D टू B कडे जात असताना काय आहे, G. आणि आता इथे G मधून करंट किती आहे, IG. म्हणजे किती येणार, IG इंटू G. याच्यामध्ये आता करंटची डायरेक्शन B टू D, ट्रेसिंगची डायरेक्शन D टू B दोन्ही अपोजिट आहे म्हणून काय करायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं, इक्वल्स टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला बॅलेन्सिंग कंडिशन पाहिजे. काय करायचं आहे, बॅलेन्सिंग कंडिशन. आता ह्या बॅलेन्सिंग कंडिशनमध्ये काय असतो का, इथे जे गॅलनोमीटर आहे त्याच्यातून जे करंट असणार आहे ते 0 पाहिजे. जर ते 0 असेल तर हे पूर्ण रेजिस्टर्स काय असणार आहे, बॅलेन्स असणार आहे, एकमेकांच्या इक्वल असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे बॅलेन्सिंग कंडिशन दाखवण्यासाठी आपल्याला इथे IG ची व्हॅल्यू किती घ्यावं लागणार आहे, करंट किती पाहिजे गॅलनोमीटरमधून, 0 पाहिजे. पुट इन इक्वेशन 1 and 2. पुट इन इक्वेशन 1 and 2.
इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काय करायचं आपल्याला, आय जीची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 0. इथे जर आपण 0 पुट केला आय जीची, तर इथे काय राहणार, इथे ऑलरेडी काय प्रेझेंट आहे, -I1P. ठीक आहे, इथे आय जी आहे म्हणून पूर्ण टर्म काय होणार 0. इथे काय होणार आहे -0. इथे प्लस I2S इज इक्वल्स टू किती, I2S इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, याला मी रिअरेंज केलं तर कसं येणार, इथे I1P इज इक्वल्स टू I2S. कसं आलं समजलं. इथे काय केलं, फक्त मी हा निगेटिव्ह तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह ॲज इट इज. याला इक्वेशन नंबर किती द्यायची, 3. ठीक आहे, आता परत इक्वेशन सेपरेट करू. इथे मी तुम्हाला कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. पुट इन आय जी इक्वल्स टू 0, आय जी इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आय जीची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर त्यावेळेस काय मिळणार, इथे -I1 -0 इंटू काय आहे Q. इथे परत काय असणार आहे, प्लस I2 प्लस 0 इंटू R प्लस IG इंटू 0, सॉरी IG 0 आहे म्हणून ते काय होऊन जाणार, 0 इक्वल्स टू 0. म्हणजे इथे किती येणार, -I1Q, इथे काय येणार आहे प्लस I2R. म्हणजे याच्यावरून कसं लिहिता येणार आहे, I1Q इज इक्वल्स टू I2R. दोन्ही काय घेऊ शकतो आपण, इक्वल. दिस इज इक्वेशन नंबर 4. आणि आपल्याला लास्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, डिवाइड करायचं. फक्त डिवाइडिंग इक्वेशन 3 बाय इक्वेशन 4. इक्वेशन 3ला काय करायचं आहे, इक्वेशन 4नी डिवाइड करायचं आहे. जर आपण डिवाइड केलं तर इथे काय येणार आहे, आता लेफ्ट साईडला काय टर्म आहे, I1P आणि I1Q. I1P अपॉन I1Q. ओके, इज इक्वल्स टू किती येणार, राईट साईडला काय येते, I2S अपॉन I2R. ठीक आहे, याच्यामध्ये काय होणार आहे, I1 गेट्स कॅन्सल, I2 गेट्स कॅन्सल. आपल्याला काय मिळणार आहे, ते फक्त P अपॉन Q is equals to S upon R. This is the balancing condition for galvanometer, for Wheatstone bridge. म्हणजे Wheatstone bridge बॅलेन्स झाल्यानंतर आपल्याला ही इक्वेशन मिळणार. म्हणजे P अपॉन Q हे दोन्ही रेजिस्टन्सचा डिव्हिजन विल बी इक्वल्स टू S अपॉन R, दोघांचा डिव्हिजन. म्हणजे हे काय झाली, त्याची बॅलेन्सिंग कंडिशन. P अपॉन Q इज इक्वल्स टू S अपॉन R, हे झाली त्याची बॅलेन्सिंग कंडिशन. म्हणजे ज्यावेळेस हा व्हीटस्टोन ब्रिज बॅलेन्स असेल तर त्यावेळेस काय असणार आहे, हे जे बॅलेन्स असल्यानंतर चारपैकी जर आपल्याला 3 रेजिस्टन्स माहीत असेल, फॉर एक्झाम्पल PQS माहीत आहे, तर आपण R फाइंड आउट करू शकतो. किंवा याच्यामध्ये आपल्याला P फाइंड आउट करायचं आहे, QSR दिलेला असेल तर आपण त्याच्यावरून P फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, बुकमध्ये सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहे, ते तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरचे जे ॲप्लिकेशन्स आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे, थँक्यू सो मच.